प्रत्येकाला काहीतरी मनात शंका आहे, 3 दिवसात काय बदल करणार आहेत बुवा? 3 दिवसात काय बोलता येणार आहे? मागच्या 30 वर्षात बोलता आलं नाही, आता 3 दिवसात काय होणार आहे? पण मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, 100% खात्रीनं सांगतो, मागच्या 30 वर्षात जे वक्तृत्वासाठी तुम्ही मिळवलं नाही ते फक्त 3 दिवसात तुम्ही मिळवणार आहेत. ती जिम्मेदारी माझी. कारण मागच्या 30 वर्षात मला माहिती आहे तुम्ही फक्त भाषण ऐकली आणि असं भाषण यायला पाहिजे म्हणून विचार केला, पण कृती काही केलीच नाही. आणि जरी कृती केली असली ना तुम्ही, तरी ती प्रचंड चुकीच्या दिशेने केलेली कृती आहे. भाषणाची तयारी करा, म्हणजे भाषणाची तयारी करायची आहे तुम्हाला, तर ती चुकीच्या दिशेने केली. कशी केली भाषणाची तयारी तुम्ही? खरं सांगा, तुमची दिशा चुकीची आहे की नाही? कशी केली तुम्ही तयारी? भाषण पाठ करून, कोणाकडून तरी लिहून घेऊन, रट्टा मारून, आता भाषण पाठ करतो आणि उद्या व्यासपीठावर जातो आणि ते भाषणकार बोलून दाखवतो, किंवा 15-15 दिवस भाषण पाठ केलं आणि ते व्यासपीठावर बोललात, अशीच तयारी केली का नाही? बरोबर आहे ना मी बोलतोय ते? मग ही साप चुकीची. अशा पद्धतीनं माणूस कधीच भाषणाची उत्तम तयारी करू शकत नाही. तुम्ही पोपटपंची कार्यक्रम केला म्हणजे मी तुम्हाला काय सांगतो, 30 वर्षात, मागच्या 30 वर्षात जे मिळवलं नाही भाषणासंदर्भात ते आपल्याला 3 दिवसात मिळवायचंय. त्याची जिम्मेदारी तर मी घेतली. आता तुमच्यात बदल करून देण्याची जिम्मेदारी मी. तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि माणसानं पॉझिटिव्ह असावं. कोरोनाच्या काळात जी माणसं पॉझिटिव्ह होती ना, तीच माणसं निगेटिव्ह निघली. कळालं का नाही? हा. आणि जे माणसं मनानं निगेटिव्ह होती ती माणसं पॉझिटिव्ह आली. म्हणून सातत्यानं पॉझिटिव्ह राहा. 3 दिवस तरी मी तुम्हाला निगेटिव्ह होऊ देणार नाही. परत एकदा विषयावर येतो. तुम्ही भाषणाची तयारी करण्याची प्रचंड चुकीची पद्धत वापरता आणि म्हणून अपेक्षित चांगल्या भाषणापर्यंत तुम्ही आलाच नाही, चांगलं वक्तृत्व घडलंच नाही. आता बघा, उदाहरणार्थ तुम्हाला माझ्या गावाकडे जायचं बीड जिल्ह्यात, इथून बीड जिल्ह्यात जाताना बेस्ट रूट कुठला त्याच्यावर विचार करावा लागेल ना. माझ्या गावाकडे यायचंय तुम्हाला, माझ्या गावाकडे येण्यासाठी तुम्हाला शोधावं लागेल ना बेस्ट रूट कुठला. मग तुम्ही काय करणार? काय करणार? सहज तुम्ही मॅप चेक करणार की नाही, किंवा कोणाला तरी विचारणार की नाही इथून बीडला जायला सोपा रस्ता कुठला आणि शॉर्टकट मध्ये कुठला, आम्ही लवकर कुठल्या रस्त्याने जाऊ, शोधणार का नाही सहज? चांगलं भाषण करण्यासाठी काही शोधलं का? काही गुगलला बघितलं का? तर नाही बघितलं. आणि बघितलं असलं तर ते व्हिडिओ बघितले, ते पण माझेच आले असतील ना. किती लोक बरं माझे व्हिडिओ पाहिलेत युट्यूबला? बाकीच्यांनी युट्यूबला पाहिलं नाही. तुम्ही युट्यूबला नाही पाहिलं, मग पहा आता. म्हणजे पहा आता इथून पुढे युट्यूबला. लक्ष, मी व्याख्यानाला कुठं आलतो? कारंजा लाड तालुका जिल्हा. अच्छा, वाशिमला व्याख्यानाला आलो होतो, तेव्हापासून बघायला लागला तुम्ही. हा, लक्षात आलं. वाशिम जिल्ह्यामध्ये व्याख्यानाला होता तुम्ही. हो, अच्छा. 1 तास तिथं व्याख्यान झालं होतं, बरोबर आहे. उत्सुकता होती. हो. अच्छा, धन्यवाद. तेव्हापासून पाहिलं तुम्ही युट्यूबला, पण तेव्हापासूनच पाहिलं असेल. आता पहा, तुम्ही, आपला विषय काय होता? तुम्ही युट्यूबला पाहिलं, शोधलं भाषणाची तयारी कशी करायची, पण त्या कृतीकडे आला नाही कशी तयारी करावी. आणि परत परत तुम्ही तेच केलं, पाठ करणे, लिहून काढणे. बरेच लोक तर भाषण एवढं लिहून काढतात ना, 4-4, 5-5 पानं लिहून काढतात. अरे तुम्ही लिहिलेलं तुम्ही बोलणारच नाहीत, आणि जर पाठ करून बोलत असाल तर ते चुकीचं आहे. पाठ करून कशाला बोलता? आणि मुळात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चुकीच्या पद्धतीने जात असल्या कारणानं अपेक्षित ध्येयापर्यंत जात नाही. मी आता उदाहरण दिलं, माझ्या गावाकडे जाताना तुम्ही बेस्ट रूट शोधणार, मग पाहणार तुम्ही हा या दिशेने गेलं पाहिजे, मग तुम्ही प्रवास करणार. मग चांगल्या वक्तृत्वाची तयारी करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे नाही ठरवलं तुम्ही. आणि जर चुकीच्या दिशेने गेलात ना, उदाहरणार्थ तुम्हाला बीडला जायचं आहे आणि तुम्ही आता लगेचच मुंबईची लोकल पकडली, तर मला वाटत नाही तुम्ही बीडला लवकर जाल म्हणून. फिरून जाणार ना तुम्ही. हेच झालंय आपलं आयुष्यामध्ये. तुम्ही ना फार फिरून जाताय म्हणून चांगल्या भाषणापर्यंत जात नाही. आता मी तुम्हाला अजिबात फिरू देणार नाही
आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगणार आहे आणि त्या शॉर्टकटनं इतक्या लवकर चांगल्या भाषणापर्यंत जाणार ना, इतक्या सोप्या पद्धतीनं जाणार ना. रस्ता चांगला असला तर प्रवास सुखाचा होतो आणि लवकरही होतो. म्हणून मी चांगला बेस्ट रूट देणार आहे तुम्हाला आणि तो बेस्ट रूट 3 दिवसही तुम्हाला त्याच रस्त्यानं जाण्याचा सराव करून घेणार आहे. मी फक्त शिकवणार नाही, तुमचा सरावही करून घेणार आहे. म्हणून शंका कुशंका अजिबात डोक्यात ठेवू नका. आपण जातोय ते बेस्ट रूटनं जातोय आणि ज्या रस्त्यानं मला अडचणी आल्या त्या रस्त्यानं मी तुम्हाला कसा जाऊ देईल. एखादा प्रवासी जर एखाद्या रस्त्यानं गेला तर तो बाकीच्या प्रवाशांना सांगतो त्या रस्त्यानं जाऊ नका. म्हणून माझ्या आयुष्यात वक्तृत्वामध्ये ज्या अडचणी आल्या त्या अडचणी मी तुम्हाला येऊ देणार नाही. अगदी सोप्या 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 टिप्स देणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण 3 दिवस या भाषणाचा सराव करणार आहोत. पहिली गोष्ट, सराव भाषणाचा करणे म्हणजे पाठ करणे नाही, कुणाकडूनही भाषण लिहून घेणे नाही. तुमचं भाषण तुम्हीच लिहायचं. मी कसं लिहायचं ते सांगतो. आणि भाषण हे संपूर्ण भाषण ऍज इट इज जशाला तसं कधीच लिहायचं नसतं. शब्दना शब्द भाषण लिहायचं आणि शब्दना शब्द ते पाठ करायचं मग बोलायचं, ही चुकीची पद्धत. या पद्धतीने आपण कधी चांगलं बोलणार नाही. मग काय करायचं, जेवढं कमीत कमी शब्दात भाषण मांडता येईल ना तेवढं कमीत कमी शब्दात भाषण मांडायचं. उदाहरणार्थ सांगतो, नुसता शब्द जरी बघितला तरी तुम्हाला बोलता यावं. उदाहरणार्थ सांगतो, मी 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो ज्यावेळी मी नोकरी करत होतो. मी 5वीच्या वर्गाचा क्लास टीचर होतो. परीक्षेच्या वेळी मी कॉपी पकडली 5वीच्या मुलाची आणि त्या कॉपीत असं लिहिलं होतं, प्र प डा खी, प्र प डा खी, प्र दू उ खी, प्र ती मा खी. काही कळालं का? त्यानं कोड भाषेत लिहिलं होतं ते, प्र प डा खी, प्र दू उ खी, प्र ती मा खी. त्यानं कोड भाषेत लिहिलं होतं. मी म्हणलो अरे काहीच समजा ना हे काय आहे. ते मला इकडे घ्या मी समजून सांगतो तुम्हाला. मी चिठ्ठी त्याच्याकडे दिली आणि त्यानं समजून सांगितलं, प्र प डा खी याचा अर्थ आहे प्रश्न पहिला डाव्या खिशात, प्र प डा खी. प्र दू उ खी, प्रश्न दुसरा उजव्या खिशात. त्यानं कुठं कुठं काय काय ठेवलंय ना ते असं शॉर्टकट मध्ये लिहून ठेवलं. प्र प डा खी, प्रश्न पहिला डाव्या खिशात आहे. प्र दू उ खी, प्रश्न दुसरा उजव्या खिशात आहे. तसं भाषणामध्ये शॉर्टकट मध्ये लिहून ठेवा. कुठं काय बोलायचंय, भाषण सगळंच काय बोलायचंय हे अजिबात लिहून घ्यायचं नाही. आपण भाषण कुणाकडून तरी लिहून घेतो म्हणजे ते तुमचं भाषण नसतं. सरपंच, ते कुणाचं तरी भाषण आपण करत असतो. तुमचंच भाषण तुम्ही करायचं, कुणाचं तरी भाषण आपल्याला करायचं नाही. मग ते भाषण आपलं होऊ शकत नाही. दुसऱ्याचं भाषण आपण करतोय, दुसऱ्याचं भाषण आपण करतोय, त्यानं लिहिलेलं त्यानं सांगितलेलं आपण नाही बोलायचं. भाषण म्हणजे काय, तुमच्या मनातले विचारच बोलून दाखवणे. पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो चांगला वक्ता. भाषण इतकं सोपं आहे ना की भाषण म्हणजे सहज तुमच्या विचारांचा केलेला आविष्कार म्हणजे भाषण. तुम्ही व्यक्त व्हाल ते भाषण. मग त्याला नियम नाही, अजिबात त्याला नियम नाही, त्याला अटी नाही. शिवाजीराव भोसलेंचं एक वाक्य मी ऐकलं की भाषण म्हणजे काय, तर सहज व्यासपीठावर येणं बोलायला लागणं म्हणजे भाषण. आता त्याला नियम अटी काहीच लावायची गरज नाही. तुमची सुरुवात नसू द्या, तुमचा शेवट नसू द्या, तुमचे मुद्दे नसू द्या, कसंही बोला काहीही बोला पण बोलत राहा, त्याला भाषणच म्हणायचं. भाषणाला नियम नाही. पहिली गोष्ट, भाषण हे 3 अक्षर एवढे गोंडस अक्षर आहेत ना की यानं तुमच्या मनामध्ये उगाचच भीती बसलीये की याला काही नियम असेल. हे केलं तर योग्य का, ते केलं तर योग्य का, असं बोललं तर योग्य होईल का, तसं बोललं तर योग्य होईल का, माझं काही चुकल का, ही केलेली सुरुवात योग्य आहे का, ती केलेली सुरुवात योग्य आहे का, मी जे बोललो ते योग्य आहे का. उगाचच तुमच्या मनामध्ये या विचारानं थैमान मांडलं तर हे सगळं बाजूला काढा.
तुम्ही प्रत्येक गोष्ट जी बोलता ती योग्यच असते